छत्रपती शिवरायांचे विचार सरकार विसरले असा हल्लाबोल खासदार निलेश लंके यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून केलाय। तर वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं। सत्ता मिळाल्यानंतर मात्र आपण शिवरायांच्या विचारांना सोडलं, हे दुर्दैव असल्याचं सांगत वक्फ बोर्ड विधेयकावरून खासदार निलेश लंके यांनी संसदेत सरकारवर हल्लाबोल केलाय। वक्फ बोर्ड विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना खासदार निलेश लंके यांनी विविध दाखले देत त्या विधेयकात काही गंभीर आणि चिंताजनक मुद्दे असल्याचं ठामपणे सांगितलं। खासदार निलेश लंके यांनी सांगितलं की विधेयकात वक्फ बोर्ड सशक्त करायचं आहे असं सांगितलं, परंतु प्रत्यक्षात त्यांचे अधिकार सरकारकडे हस्तांतरित झालेत। वक्फ बोर्डाकडे सुमारे 9,04,000 एकर जमीन आहे। तर प्रश्न इतका आहे की हे वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण आहे की त्यावर ताबा मिळवण्याचा डाव आहे, असा सवाल खासदार निलेश लंके यांनी केलाय। खासदार लंके म्हणाले, वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता योग्य बदल करून त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा। सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये। अल्पसंख्याक समाजाच्या भावना लक्षात घेत त्या समाजाचे प्रतिनिधित्व त्या बोर्डाकडे पुरेशा संख्येने असावे, अशी मागणी देखील खासदार लंके यांनी केली आहे। संबंधित विधेयकावर निर्णय घेताना फायदे किंवा मालमत्ता न पाहता जनतेच्या भावना, संविधानाचं मूल्य आणि छत्रपती शिवरायांचे सर्वसमावेशक विचार लक्षात ठेवावे, अशी विनंतीही खासदार लंके यांनी केली। शिवराय हे केवळ तलवार चालवणारे योद्धे नव्हते, तर ते सर्व धर्मांना समान वागणूक देणारे, लोकशाही मूल्य जपणारे राजे होते। त्यांनी समाज, धर्म, पंथ, जात, भाषा असं न पाहता सर्वांना सोबत घेतलं। त्यांनी माणूस पाहिला आणि माणुसकी जागवली, असं खासदार लंके म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।